मला मोठं व्हायचंय. माणसानं ध्येय धरावते आकाशाला गवसणी घालण्याचं, खडकातून पाणी काढण्याचं. काय म्हणतेस आई? नळाचं पाणी जाईल, आंघोळ करून घे. अगं पण काय? खडकातून पाणी नंतर काढ. बरं बाई. म्हणतात ना, थोर पुरुषांच्या कार्यात अनंत अडचणी उभ्या असतात. मला शास्त्रज्ञ व्हायचे, संशोधन करायचे, शोध लावायचेत. पण आईला मला आंघोळीला पाठवायची घाई लागली. आता सांगा, न्यूटनला जर अशी घाई कोणी केली असती तर गुरुत्वाकर्षणाचा शोध लावू शकला असता का तो? सफरचंद खाली पडताना त्यानं पाहिलं तेव्हा त्याच्या मनात आलं की हे सफरचंद खालीच का पडलं, वर का गेलं नाही? काय म्हणतेस ताई? मला वर फेकलं तर मी सुद्धा खाली पडेन धाडकन. बरं. तर काय सांगत होतो, न्यूटन झाडाखाली बसून शांतपणे विचार करत असताना असा त्याच्या आईनं, ताईनं, आजीनं त्रास दिला असता, त्याला शोध लावता आला असता का? नाही ना. आता मी देखील वैज्ञानिक शोध लावण्यासाठी घरात माझी लॅब बनवली आहे. मायक्रोस्कोप, टेटोस्कोप, काचेची पात्रं सगळं आणून ठेवलंय. पुस्तकाचा तर डोंगरच रचलाय. आता पुस्तक उघडून वाचायचे तेवढं काम आहे. टिपणं काढण्यासाठी कागदाचे ताव आणलेत. शाईच्या बाटल्याही तयार ठेवल्यात. काय म्हणतेस आई? आत्ताच्या आता आंघोळीला उठू? नाहीतर पाणी जाईल आणि मला त्या बाटल्यातल्या शाईनं आंघोळ करावी लागेल. उद्या मी मोठा शास्त्रज्ञ झालो की हीच ताई, हीच आई मिरवणार माझ्या बक्षीस समारंभात. काय गं ताई, चिडतेच कशाला? शास्त्रज्ञ होणं म्हणजे इतकं सोपं नाही गं आई. असू दे, माझा निश्चय दांडगा आहे. मी शास्त्रज्ञ होणारच. पण आता कुठला शोध लावू बरं? या आधीच्या शास्त्रज्ञांनी सगळे शोध लावलेत. माझ्यासाठी काही काम शिल्लक ठेवलंय असं वाटत नाही. लसीकरण, अणू, परमाणू, विद्युत शक्ती. आता मी कसला बरं शोध लावू? काय म्हणतेस आई? माझी निळी पॅन्ट शोधू? कपड्याच्या बोळ्यात सुद्धा तू शोधशील. काय निळी पॅन्ट शोधली तर हाच मोठा शोध लावला मी असं म्हणतेस? आईवर खूप उपकार होतील. आता कळतं की शास्त्रज्ञांना त्यांचे शोध लावताना किती त्रास, मनस्ताप सहन करावा लागला ते.